चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या वादावर 6 जुलैला सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही गटाला बहुमत सिद्ध करण्याची संधी देत येत्या 9 जुलैला विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात यावी आणि विभागीय आयुक्तांसमोर ज्या गटाचे नगरसेवक जास्त राहतील त्या गटाचा गटनेता होईल असे निर्देश न्यायालयानं दिल्यानं आता संख्याबळाच्या जुळवाजुळवीसाठी वडेट्टीवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर धानोरकर गटाने यापूर्वीच आपले 16 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदावरून गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार या दोन गटामध्ये कमालीचा राजकीय संघर्ष सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजेश अड्डूर हे वडेट्टीवार समर्थक म्हणून ओळखले जातात. राजेश अड्डूर यांनी स्थायी समिती सदस्य निवड करताना धानोरकर गटातील एकाही नगरसेवकाचं नाव दिलं नाही. नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याच्या धोरणामुळे राजेश अड्डूर यांच्याबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. दरम्यान वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक धानोरकर गटाला जाऊन मिळाल्याने धानोरकर समर्थक नगरसेवकाची संख्या जास्त झाली. याच संधीचा फायदा घेत धानोरकर गटाने गटनेता बदलविण्याच्या हालचाली करीत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. यावेळी विभागीय आयुक्तांनी नगरसेवकांचे संख्याबळ बघून राजेश अड्डूर यांच्याऐवजी बहुसंख्य नगरसेवकांनी सुचविलेले सुरेंद्र अडबाले यांना गटनेता म्हणून मान्यता दिली. मात्र राजेश अड्डूर यांनी विभागीय आयुक्तांनी आपल्याला संधी दिली नसल्याचा दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली. तेव्हापासून गटनेते पदाचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असतानाच सोमवारी दिनांक 6 जुलैला न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर गटनेता निवडीबाबत दोन्ही गटाला संधी मिळावी म्हणून विभागीय आयुक्तांसमोर बहुमत कुणाकडे आहे हे बघून गटनेता पदाचा निर्णय घेण्याचा निर्देश सोमवारी न्यायालयाने विभागीय आयुक्तांना दिला आहे. विभागीय आयुक्तांसमोर 9 जुलैला सुनावणी होणार आहे. विभागीय आयुक्तांसमोर बहुमत सिद्ध करण्यात जो गट यशस्वी होईल त्या गटाचा गटनेता राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुमतासाठी वडेट्टीवार व धानोरकर या दोन्ही गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.